आणि आता सरकारने मराठ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिमाकत करू नये, अन्यथा या मुंबईमध्ये सरकारला पळायलाही जागा या ठिकाणी सापडणार नाही। हे सरकारने टाकलेले डावपेच आहे, मात्र कुठल्याही डावपेचला न गणता पूर्ण ताकदीनं पुन्हा एकदा पूर्ण मराठा समाज सन्माननीय मनोजदादा यांच्या पाठीमागे उभं राहिलाय आणि मराठा समाजाचा एकच चंग आता बांधलेला आहे मुंबई गाठायची। आज संतनगरी पैठण येथून अंतरवाली सराटीहून निघालेला जो मराठा आंदोलकांचा एक आक्रोश मोर्चा आहे, या मोर्चामध्ये भरपूर जण जे लोक आहेत मराठा आंदोलक आहेत ते मुंबईच्या दिशेने जात आहेत। आपल्या सोबत नावाजलेले सरपंच मंगेश साबळे आपल्या सोबत आहेत। काय मत आहे, काय सध्या भावना, काय लोकांच्या मनात, काय सांगाल? पूर्ण ताकदीनं मराठा समाज मुंबईकडे निघालेला आहे आणि मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी हा मराठा समाज जाणार आहे। ही शेवटची लढाई आहे आणि हा समाज येताना आरक्षण सोबत घेऊन येणार आहे। सध्या आंदोलनासाठी जे आहेत सरकार वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी त्याला दडपण्याचा प्रयत्न करते, कुठेतरी आंदोलकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत, शासन खेळी करतंय, दुटप्पीपणा आहे, काय नेमकं याचं वर्णन? सरकारने आंदोलन दडपण्याचा एक प्रयत्न केला होता अंतरवाली सराटीमध्ये, त्याचा हा परिणाम आहे आणि आता सरकारने मराठ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिमाकत करू नये, अन्यथा या मुंबईमध्ये सरकारला पळायलाही जागा या ठिकाणी सापडणार नाही, एवढंच एक सांगतो। मराठा आंदोलकांवर किंवा जे आहेत मराठा आंदोलकांच्या विरोधात जरांगे पाटलांच्या विरोधात असेल, सध्या काही लोक जे आहेत ओबीसी नेते असतील किंवा काही जे वकील असतील हे माध्यमांमध्ये असतील जे बोलत असतील, याच्यावर आपलं मत? हे सरकारने टाकलेले डावपेच आहे, मात्र कुठल्याही डावपेचला न गणता पूर्ण ताकदीनं पुन्हा एकदा पूर्ण मराठा समाज सन्माननीय मनोजदादा यांच्या पाठीमागे उभं राहिलाय आणि मराठा समाजाचा एकच चंग आता बांधलेला आहे मुंबई गाठायची आणि आरक्षण घेऊन वापस। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।